भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि बघत असाल. रावाचा माझा बसलेला आहे, हात लावू नको त्याला, हात सोडून घ्या प्लीज. तर आता इथपर्यंतचा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर आम्ही ट्रेनमध्ये चाललो होतो, इथून दिल्लीमधून बसलो होतो गावी येण्यासाठी. आणि ट्रेनमध्ये बसल्या बसल्या छान असे पेठा विकायला आलेला होता, तर आम्ही घेतला ट्राय पेठा आग्र्याचा. म्हणजे बसल्यानंतर मग मथुराच्या तिथं आल्यानंतर पेठा वगैरे आलता विकायला, तर मग घेतला आम्ही एक पॅकेट पेठा. आणि हर्षूचं काही खेळत चाललेला होता आणि नंतर म्हणायला लागला की मला पाहिजे ते, म्हणून ना हर्षूला काढून दिलं मी. तर छान खात होता हर्षू पेठा, त्याला आवडला. पण यशूला तर काही नाही आवडला पेठा. दर हर्षू खा. पडला का दीदीच्या अंगावर? उठ 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 उठ. तर जाताना ना आमचं तिकीट RAC होतं, तर त्याच्यामुळं मी ना एका सीटावरती आम्हाला चौघांना जागा भेटलेली होती, म्हणून सगळेजण आम्ही एका सीटावरती दिसतोय तुम्हाला. तर तसंच कसं तरी ॲडजस्ट करून गेलो आम्ही. ट्रेनमध्ये काय काय लोक खूप सपोर्टिव्ह असतात, तसंच आम्हाला पण भेटली या ट्रेनमध्ये. त्यामुळं झोपायला वगैरे फौजींना चांगली जागा भेटली. गेम दाखवणार आहे, तर बघा मी कशी गेम दाखवते. तिने खेळेमध्ये बघा. आजीला गेम दाखवायची का तर? आणि आजी पैसे झोपणार आहे का गेल्यावर आत्याला बी दाखवणार आहे आणि मला बी दाखवणार आहे. एक शेडेवाली कसा वाटला ती शेडेवाला नक्की सांगा. बघा यार हर्षूच्या मोबाईल मध्ये कसं टाकतात मुंबईला, है ना हर्षू? तर आता इथे ना आम्ही मुंबईला येऊन पोहोचलोय. तर आम्हाला जायचं होतं मुंबई सेंट्रलला, तर आता मुंबई सेंट्रललाच उतरणार आहे आम्ही. एकदम लास्टचा स्टॉप आहे. काय आणलं इशू तू? पास्ता. त्यानंतर आम्ही आता टॅक्सी करून जाणार होतो CST स्टेशनला. तर त्यानंतर असं समजलं आम्हाला, तिथं आल्यानंतर मेसेज आला मला की ती जी गाडी आहे आम्ही जाणारी पुण्याला, तर ती येणं गाडी 4 तास लेट आहे. तर मग आम्ही असंच त्या गाडीतून चाललो होतो. त्याचा मेसेज आल्यानंतर त्या ड्रायव्हरला तसं सांगितलं, तर मग तो म्हटलं की तुम्हाला जायचं असेल तर बस पण आहेत पुण्यासाठी दादर स्टेशनवरून. तर मग आम्ही येणं विचार केला आणि त्याच टॅक्सी ड्रायव्हरला घेऊन आम्ही दादर स्टेशनला गेलो, म्हणजे दादर बस स्टँडला. तिथे पुण्याच्या गाड्या लागतात तिथं. तर मग चाललो आम्ही आता तिकडंच. आणि इथे जाता आहे ना मग फौजीने नाश्त्यासाठी घेतलं इथून इडली पार्सल घेतली. आणि तिथे गेल्यानंतर आधी बस स्टँडला पोचल्यानंतर आम्ही ना इडलीचा छान असा नाश्ता केला. आणि त्याच्यानंतर स्वारगेटला जाण्यासाठी इथं बस लागलेलीच होती, तर आम्ही त्या बसमध्ये बसलो. मग जाऊन हर्षूचा आणि इशूचा आहे ना पहिल्यांदाच हा बसचा प्रवास होता त्यांचा. आणि माझा पण म्हणजे जसं महिलांना अर्ध तिकीट झाले तेव्हापासूनचा माझा पहिला बस प्रवास आहे. त्याच्या आधी केलेलाच होता, पण अर्ध तिकीट झाल्यापासून पहिल्यांदा करते. तर हर्षू झोपलेला होता आणि इशूचं मोबाईल बघायचं चाललेलं होतं. तर चालू झाला आमचा प्रवास. छान बाहेरचं वातावरण पण झालेलं होतं त्या दिवशी.
आता इथं आलोय बोगद्यामध्ये आम्ही. ते ना बस 15 मिनिटासाठी थांबली होती, तर इशूला हर्षूला आम्ही लॉलीपॉप घेतलं आणि मी आणि फौजींनी ऊसाचा रस घेतला आणि ऊसाचा रस वगैरे ते पिलो आणि छान असे कॉर्नचं जे आहे तर बटर कॉर्न होते ते घेतले होते, म्हणजे बसमध्येच खाल्ले आम्ही सगळ्यांनी. आणि त्यानंतर आणखी पुढचा प्रवास चालू झाला आमचा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर आम्ही येऊन पोचलो पुण्यामध्ये स्वारगेटला आणि तिथून रिक्षा करून मावशीच्या इकडे गेलो आम्ही कात्रजला. तर इथून पुढचा भाग जो आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करते, त्यामुळे पुढचा भाग बघायला विसरू नका.